आंतरराष्ट्रीय ध्वनी प्रदूषण जागरूकता दिनाच्या निमित्तानं इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहे। या अंतर्गत बुधवारी जनजागृतीपर रॅली काढण्यात आली। विनाकारण हॉर्न वाजवणं, गोंगाट करणं, मोठ्यानं डीजे वाजवणं यामुळे विविध मानसिक शारीरिक त्रासासह बीपी सारख्या त्रासाला सामोरे जावं लागतं। ही बाब नागरिकांनी गांभीर्याने घेऊन स्वतः विनाकारण आवाज टाळावा। सरकारने देखील यावर आळा घालण्यासाठी कडक नियम करावे अशी मागणी करण्यात आली। या रॅलीत डॉक्टर संघटनेचे सदस्य तसंच नर्सिंगचे विद्यार्थी सहभागी झाले होते। त्यांनी जनजागृतीपर फलक हाती घेऊन नागरिकांना याबाबत आवाहन केलं। भरपूर रूल्स आहेत पण ते लागू होत नाही। इंडस्ट्रीपासून सगळ्याच लेवलला मुलांचे जे टॉईज बनतात त्याचे गन आणि बाकीचे जे आवाज असतात त्याच्याने पण एक पर्टिक्युलर डेसिबलच्या वरचे नॉईज आणि डिस्टर्बन्स येतात, ते लहान बच्चूंना पण प्रॉब्लेम करू शकतात। आणि हे जे नॉईज आहे त्याचे दुष्परिणाम फक्त कानाशी मर्यादित नाही आहे। कानासह टिनिटस, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, प्रेग्नंट लेडीमध्ये, बच्चूमध्ये कॉन्सन्ट्रेशनसाठी, बिहेवियर, लॉट मेनी इश्यूज आर देअर, ज्याच्याने आपल्याला हे सगळं प्रॉब्लेम्स फेस करावे लागू शकतात। आणि आमची अपील आहे गव्हर्नमेंटशी की जे 10 ते 5, 10 ते 6 जे ऑफिसचे टायमिंग्स आहेत ते त्यांनी 10-15 मिनटं सगळे ऑफिसेसचे टायमिंग पुढे मागे घेतले तर रस्त्याचं ट्रॅफिक, नॉईज एक पर्टिक्युलर लेवलला कमी होऊ शकतो। आपल्याला वाटतं की आनंद साजरा करायचा म्हणजे मोठ्या आवाजात जास्ती आनंद साजरा होतो, पण त्या आवाजामुळे लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना खूप त्रास होतो। अनेक प्रकारच्या आजारांचं तिथून निराकरण म्हणजे तिथून सुरुवात होते। ह्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी मनाला आपल्या आवर घालायला लागेल। आपण जर आवाजाची तीव्रता कमी केली नाही तर आपल्याला येणाऱ्या जे पुढच्या जनरेशन्स आहेत, आपली मुलं, त्यांची मुलं, यांना बहिरेपणा येण्याचा शक्यता नक्कीच वाढणार आहे। नॉईज लेवल आहे ती फार जास्त झाली आहे। स्पेशली तुम्ही नागपूर शहरात बघत आहे की जे अननेसेसरी हॉकिंग होतात, हॉर्न वाजवतात, त्यामुळे जो त्रास होता त्यांनी मानसिक आजार होत आहे, फिजिकल आजार होत आहे, लाईक क्रॉनिक डिसीज लाईक हायपरटेन्शन, शुगर लेवल वगैरे वाढणं, या सर्व गोष्टींचं पण नियंत्रण आणण्यासाठी सरकारने यावर उपाययोजना आखायला हव्या। 10 वाजतानंतर DJ अलाउड नाही आहे, तर ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे की जेणेकरून रुग्णांना अनेक ठिकाणी, आपल्या नागपूर तर सगळीकडे हॉस्पिटल्स आहेत, पण त्या ठिकाणी नॉईजचा अतिशय त्रास होतो, त्यांनी ताण वाढतो पेशंटचा, त्याच्यानंतर मानसिक आजार निर्माण होतात, तर कानात आवाज तयार होऊ जाईल तो, आणि त्याचप्रमाणे आवाज कमी ऐकायला येण्याचं चालू शकतो। नॉईज लेवल्स ठरवले आहेत, त्याचे काटेकोररित्या पालन व्हावे हीच आमची अपेक्षा आहे।